our today's session, lecture number 10 on jurisprudence. Today we are going to see another important points of jurisprudence, that is the utility of jurisprudence and relationship of jurisprudence with other social sciences. These two are the contents of today's lecture. बरेच जण असं म्हणतात की ज्युरिस्प्रुडन्स हा फक्त थिअरॉटिकल विषय आहे, हा फक्त फिलॉसॉफिकल विषय आहे आणि मग ह्या विषयामुळे आम्हाला काही फायदा होणार आहे का? किंवा जसं बाकीचे जे काही आयपीसी असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल, लँड लॉ, फॅमिली लॉ, हे जे विषय आहेत, हे विषय ऍक्च्युअल डिस्कस केले जातात कोर्टामध्ये किंवा ह्या विषयांवर कोर्टामध्ये केस चालते, खटला चालतो, आर्ग्युमेंटच्या वेळेस आपण ते सेक्शन रेफर करतो. But whether we can use the jurisprudence in the practical knowledge or whether we can apply the jurisprudence in a practical sense, असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. What exactly is the utility of jurisprudence? Utility म्हणजे काय? त्याचा उपयोग किंवा त्याचा सिग्निफिकन्स किंवा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. युटिलिटी म्हणजे काय? प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. त्याची काय प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे का? ते या ठिकाणी बघायचं आहे. व्हॉट इज द प्रॅक्टिकल व्हॅल्यू ऑर युटिलिटी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स हे या ठिकाणी बघायचं आहे. तर युटिलिटी म्हणजे काय? त्याचा वापर किंवा त्याचा उपयोग आपण कुठे करू शकतो. नाउ वी नो दॅट ज्युरिस्प्रुडन्स इज अ फिलॉसॉफी. इट इज अन इन्व्हेस्टिगेशन इनटू द लॉ. It is a skill or knowledge of law and it is a science of law. हे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय? इट इज अ फिलॉसॉफी, इट इज अ इन्व्हेस्टिगेशन, इट इज अ स्किल और नॉलेज अँड इट इज अ सायन्स ऑफ लॉ अँड लीगल सिस्टम किंवा लीगल कन्सेप्ट या संदर्भात आणि ह्युमन ऑर्डर आणि ह्युमन कंडक्ट यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या ज्युरिस्प्रुडन्स या सदराखाली येतात, या ज्युरिस्प्रुडन्स मध्ये कव्हर होतात असं आपल्याला आतापर्यंत आपण बघितलं. येस्टरडे वी हॅव सीन द स्कोप अँड कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. काल आपण काय काय बघितलं? द स्कोप आणि कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स बघितलं. या स्कोप मध्ये आपण बघितलं व्हॉट इज द स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स? टू रेग्युलेट द ह्युमन ऑर्डर अँड ह्युमन कंडक्ट as well as sources, legal concepts and legal theory are the basic contents of jurisprudence. हे देखील काल आपण मग या आधारावर yesterday also we have discussed jurisprudence is an investigation, it is a philosophy as well as it is a research or a science of law. It is an expanding branch of a law. It is not limited, it is unlimited in sense. आणि म्हणून scope of jurisprudence. What is the job of jurisprudence? To find out the answer to which is there in a law, which is there in a legal system. असे जे कुठले सगळे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम न्यूट्रलाइज करायचे किंवा डिस्कस करायसाठी ज्युरिस्प्रुडन्सचा वापर केला जातो. जसं काल सांगितलं की जे जे नवीन नवीन प्रॉब्लेम येतील, फॉर एक्झाम्पल आता लॉकडाऊन मुळे काही प्रॉब्लेम तयार होतील समाजामध्ये, ते सगळे प्रॉब्लेम सोडवण्याची जबाबदारी ज्युरिस्टची आहे. म्हणजे दोज हु आर हॅव्हिंग नॉलेज ऑफ लॉ, त्यांनी त्यांचं नॉलेज अप्लाय करायचं आहे आणि ह्या प्रॅक्टिकल सिच्युएशन मध्ये नवीन काय उत्तर शोधायचं, ही प्रॅक्टिकल सिच्युएशन कशी हँडल करायची, याच्यासाठी ज्युरिस्प्रुडन्सच्या नॉलेजचा उपयोग करायचा आहे. नाउ कमिंग बॅक टू द पॉइंट, while discussing the utility of jurisprudence, it is always said that the jurisprudence is an abstract science. जे कुठेही असं त्याचे ठोक ताळे नाहीये, जसं E इज इक्वल टू MC स्क्वेअर किंवा 2+2 इज इक्वल टू 4, हे जसे प्युअर सायन्स मध्ये आहे तसं ज्युरिस्प्रुडन्स मध्ये नाहीये. इट इज अन ऍबस्ट्रॅक्ट सायन्स. त्याचा निश्चित असा आराखडा नाहीये, निश्चित असे फ्रेमवर्क नाहीये. देर इज नो कॉन्क्रीट फ्रेमवर्क ऑफ jurisprudence, and it is always said that it is a theoretical subject. What is the value of this subject? की हा फक्त काय आहे? एक थिअरॉटिकल सब्जेक्ट आहे, याचे कुठेही प्रॅक्टिकल व्हॅल्यू नाहीये असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. मात्र काल जर आपण बघितलं असेल, अयोध्या मंदिराचं आज भूमिपूजन आहे आणि त्याच्या संदर्भात ऍडव्होकेट पराशरन ज्यांनी संपूर्ण अयोध्येची केस लढली, त्यांचे जर आर्ग्युमेंट आपण बघितले असेल किंवा तुम्हाला वाचायला मिळाले असतील तर त्या आर्ग्युमेंट मध्ये ज्युरिस्प्रुडन्स व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये. म्हणजे हाऊ the personal laws of Hindus, customs, rituals and religious practices were predominant, were prevalent
ऍट द टाइम ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ अयोध्या मंदिर बाय बाबर. आणि मग त्यावेळी मग गुरु नानक देवांनी देखील अयोध्या भूमीचं दर्शन घेतलेलं आहे, अयोध्येच्या मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. किंवा 15व्या शतकामध्ये जे जे संत झाले ते देखील अयोध्येच्या दर्शनाला गेले होते, म्हणजे तिथे त्याचं मंदिर होतं. म्हणजेच ते राम जन्माचं ठिकाण आहे असं कन्सिडर केलं गेलं. म्हणजेच काय केलं त्यांनी, त्यांचं जे काही नॉलेज ऑफ लॉ आहे ते स्किल बनवलं आणि त्या स्किल मधून त्यांनी आर्ग्युमेंट केले. आणि त्या स्किल वापरत असताना त्यांनी काय केलं, की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्क्रिप्चर्स आहेत, मग हिंदू लॉ असेल, शीख लॉ असेल, किंवा तिकडून आलेले जे पर्शियन लोक आहेत, तिकडून आलेले तुर्क लोक आहेत, यांचे हिस्टॉरिकल जे काही मॅन्युस्क्रिप्ट त्यांनी लिहून ठेवलेले आहेत, प्रवास वर्णन लिहून ठेवले आहेत, त्या सगळ्यांचा त्यांनी वापर केला आणि अयोध्येची केस ही त्यांनी आर्ग्युमेंट केलेली आहे, त्या ठिकाणी डिस्कस केली आहे सुप्रीम कोर्टासमोर. म्हणजेच काय, he has applied his knowledge, he has applied his legal concepts, skill and knowledge towards the solution of problem. आणि म्हणून jurisprudence has a practical value असं आपल्याला म्हणता येईल. नाउ इन दी वर्ड्स ऑफ सालमंड, आता आपण बघूया की नेमके युटिलिटी जे काय आहे त्या युटिलिटी संदर्भात सालमंड काय म्हणतो. Now, what is the utility of jurisprudence? According to Salmond, as we have said, Salmond is a great jurist in the field of law. We have to refer him always. According to Salmond, jurisprudence has its own intrinsic, काय म्हणतो ते, intrinsic interest. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. इंट्रिन्सिक इंटरेस्ट लाईक एनी अदर सब्जेक्ट ऑफ सिरियस स्कॉलरशिप. म्हणजेच काय, ज्युरिस्प्रुडन्सला त्याचा स्वतःचा असा इंट्रिन्सिक इंटरेस्ट आहे, स्वतःचा असं काही स्थान आहे, मूलभूत त्याचे काही कंटेंट आहे. जसं काल आपण बघितलं, व्हॉट आर द कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. द कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स आर सोर्सेस, लीगल कन्सेप्ट आणि लीगल थिअरी. मग ह्या कंटेंटच्या माध्यमातून ज्युरिस्प्रुडन्सला काय आहे, स्वतःच एक इंट्रिन्सिक म्हणजे अंतर्भूत, उपजत, किंवा त्याला आपण इनहेरंट असं म्हणतो. जसं प्रत्येक स्वयंभू, मराठीत सांगायचं त्याला स्वयंभू असं म्हणतो. And therefore, according to Salmon, jurisprudence has its own intrinsic interest. Means it is not a subject of theoretical discussion only, but it has a more practical value, असं यांनी सांगितलेलं आहे सालमनने. नेक्स्ट, ज्यावेळी आपण सिग्निफिकन्स आणि युटिलिटी बघतो त्याच्यामध्ये हॉलंड असं म्हणतो. वी हॅव सीन the opinion of Salmon. Now we'll see about the Holland. Holland says that the jurisprudence studies the complexity of human relationships. काय म्हटलं त्यांनी, स्टडीज कॉम्प्लेक्सिटी म्हणजे माणसाच्या एकमेकांच्या परस्पर व्यवहारामध्ये ज्या गुंतागुंती आहेत, कॉम्प्लेक्सिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप्स, म्हणजे एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी वागणं कसं असेल, आईचं वडिलांशी, वडिलांचं मुलाशी, मुलाचं भावाशी, भावाचं बहिणीशी, किंवा समाजातल्या एका घटकाचं दुसऱ्या समाजाशी कसं वागणं असेल, या सगळ्यांचा अभ्यास जसा आपण सोशियोलॉजी मध्ये करतो तसाच लॉ मध्ये देखील केला जातो आणि त्यानुसार लॉ तयार केले जातात. Jurisprudence studies the complexities of human relationships. पुढे ते म्हणतात, फॉर कशासाठी करायचे आहेत ह्या स्टडी, तर फॉर अंडरस्टँडिंग complexity of legal details, असं त्यांनी म्हटलेलं आहे. टिल अ मिअरली एम्पेरिकल नॉलेज ऑफ लॉ बिकम्स इम्पॉसिबल. नुसतं लॉचं नॉलेज आपल्याला घ्यायचं नाही आहे, तर लॉ हा सोशल रिलेशनशिप मध्ये, ह्युमन रिलेशनशिप मध्ये कसा वर्कआउट करतो, याच्यासाठी ह्या ज्युरिस्प्रुडन्सचा आपल्याला उपयोग होतो. म्हणजे सोशल रिलेशनशिप किंवा ह्युमन रिलेशनशिप ही सोशियोलॉजीची ब्रांच आहे, परंतु याचा लॉवर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला ज्युरिस्प्रुडन्सचा फायदा होतो. म्हणजे ह्युमन रिलेशनशिप इज अ सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशियोलॉजी, नो डाऊट, बट
वी हॅव द पर्सन हू स्टडीज द लॉ शुड नो द सोशलॉजी. आणि म्हणून 5 इयर्स कोर्स मध्ये सोशलॉजी हा सब्जेक्ट आहे. बिकॉज सोशलॉजी स्टडीज दी कॉम्प्लेक्सिटी ऑफ ह्युमन रिलेशनशिप. आणि या ह्युमन रिलेशनशिप मध्ये लिगल डिटेल्स म्हणजे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ह्युमन रिलेशनशिप, नवरा बायकोचं नातं आहे, हजबंड वाईफ रिलेशनशिप आहे. हाऊ टू मेंटेन, हाऊ टू कंट्रोल, हाऊ टू रेग्युलेट दॅट रिलेशनशिप बिटवीन हजबंड अँड वाईफ, बिटवीन फादर अँड मदर, बिटवीन चाइल्ड अँड गार्डियन्स. हे जे काही त्याचे लिगल डिटेल्स आहेत याच्यासाठी आपल्याला सोशोलॉजीचा वापर होतोच. त्याचबरोबर ज्युरिस्प्रुडन्सचा वापर होतो. म्हणजे दिस इज ऑल्सो युटिलिटी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स अकॉर्डिंग टू हॉलंड. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू हॉलंड, हॉलंड पुढे काय म्हणतात की ज्युरिस्प्रुडन्स थ्रोज लाईट ऑन द बेसिक आयडियाज. काय म्हणतात पुढे पण, ज्युरिस्प्रुडन्स थ्रोज लाईट ऑन, म्हणजे ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला काय कळतं, थ्रोज लाईट ऑन बेसिक आयडियाज, ज्या मूलभूत संकल्पना आहेत, मूलभूत कल्पना आहेत, अँड द फंडामेंटल प्रिन्सिपल्स, अँड फंडामेंटल प्रिन्सिपल्स कशाचे, ऑफ लॉ इन अ गिवन सोसायटी. इन अ, त्या त्या सोसायटीचा स्वतःचा काही लिगल प्रिन्सिपल्स असतात, काही मूलभूत असे तत्व असतात. मग आपल्याला जर भारताचा अभ्यास करायचा असेल, अयोध्येचं एवढं महत्व काय आहे, का भूमिपूजनला इतकं महत्व का दिलं जातंय, हे जर समजून घ्यायचं असेल, हे बाहेरच्या देशातल्या लोकांना कदाचित कळणार नाही. मात्र ज्यांनी हिंदू शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, हिंदुइझम ज्यांना माहिती, म्हणजे हिंदू सोसायटी ज्यांना माहिती, त्यांना याचं महत्व कळून येईल. बाकीच्यांना कदाचित कळणार नाही. प्रत्येक समाजाचं स्वतःचे काही असे आदरस्थानं आहेत किंवा अशा काही जागा आहेत की त्या जागा त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये, समाजाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाच्या असतात. त्या जर समजून घ्यायच्या असेल तर आपल्याला ज्युरिस्प्रुडन्सचा उपयोग होतो. कारण ज्युरिस्प्रुडन्स काय करतो, इट थ्रोज लाईट, म्हणजे फोकस करतो, अंडरस्टँड करतो काय, द बेसिक आयडियाज अँड फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ. आपल्याला लॉला धरून राहायचं आहे, सोशोलॉजीकडे जायचं नाहीये, हिस्ट्रीकडे जायचं नाही. ज्युरिस्प्रुडन्स ऑलवेज हॅव टू स्टिक अप विथ द लॉ, लॉला सोडून जायचं नाहीये. तर कशाच्या आहेत, बेसिक आयडियाज अँड फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ. कशाच्या, ऑफ ए गिव्हन सोसायटी, त्या त्या समाजाच्या. मग भारत संदर्भातला अभ्यास करायचा असेल तर भारतातल्या फंडामेंटल प्रिन्सिपल्स, मग भारतातले जे काही स्क्रिप्चर्स आहेत, एन्शियंट मॉन्युमेंट्स आहेत, त्या मॉन्युमेंट्स मध्ये दिलेला लॉ आहे, तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला तिथे या ज्युरिस्प्रुडन्सचा उपयोग होताना दिसतो. आणि म्हणून दिस इज वाय द हॉलंड सेज, हॉलंड काय म्हणतो, ज्युरिस्प्रुडन्स इज द आय ऑफ लॉ. ज्युरिस्प्रुडन्स इज द आय ऑफ लॉ. म्हणजेच काय, ज्युरिस्प्रुडन्स हा कायद्याचा डोळा आहे. कायदा जर आपल्याला बघायचा असेल, वी हॅव टू स्टडी द ज्युरिस्प्रुडन्स. मीन्स व्हाईल अंडरस्टँडिंग द ज्युरिस्प्रुडन्स, it is necessary to understand the given society, to understand the law. Okay, now moving further, now jurisprudence, utility of jurisprudence as to judges. आता पर्टिक्युलरली आपण जाऊया कोणाकोणाला काय काय फायदा होतो. अनेक ज्युरिस्ट त्यांचं मत व्यक्त केलंय. व्हॉट इज द बेनिफिट टू दी जजेस. नाउ वी नो दॅट द जजेस हॅव टू डिसाइड दी केसेस, मे बी अनप्रेसिडेंटेड केसेस किंवा अनप्रेसिडेंटेड लॉज त्यांना त्यावेळी अंमलात आणायचे असतात. फॉर एक्झाम्पल जसा जस्टिस ब्लॅकबर्नने रायलंड वर्सेस फ्लेचर केसमध्ये स्ट्रिक्ट लायबिलिटी प्रिन्सिपल आणलं आणि नंतर जस्टिस केसमध्ये ऍब्सोल्यूट लायबिलिटी प्रिन्सिपल आणलं. मग हे प्रिन्सिपल आणत असताना किंवा आपल्याकडे ज्युडिशियल रिव्ह्यू असेल, पॉवर ऑफ ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम असेल, हे प्रिन्सिपल्स आणत असताना, प्रिएम्बलचं इंटरप्रिटेशन करत असताना त्यांना काही बेसिक आयडियाज असणं गरजेचं आहे. की ज्या बेसिक आयडियाज ते ज्युरिस्प्रुडन्स मधून उचलतात. ज्युरिस्प्रुडन्स या सोर्सेस ऑफ लॉ, लिगल कन्सेप्ट आणि लिगल थिअरीज ह्या यांचं डिस्कशन जिथे केलं जातं त्याला आपण ज्युरिस्प्रुडन्स म्हणतो. आणि त्या ज्युरिस्प्रुडन्स इज कन्सिडर्ड ॲज अ रिझर्वॉयर, म्हणजे एक साठा आहे, त्या साठ्यामधून लॉ बाहेर पडत असतो. नंतर आपण ज्यावेळी बघू त्यावेळी साल्मनचं हे फेमस वाक्य आहे की ज्युरिस्प्रुडन्स इज द रिझर्वॉयर फ्रॉम वेअर, किंवा जस्टिस इज द रिझर्वॉयर फ्रॉम वेअर द लॉ इव्हॉल्व्स. मग व्हॉट आर द बेनिफिट्स टू द जजेस. द बेनिफिट्स टू द जजेस आर, किंवा जजेस आणि
lawyers, those who discuss the law in a court of law, यांना किंवा those who apply the law in the court of law or on the practical situation, त्यांना काय फायदा होतो? तर it helps to ascertain true meaning. It helps to ascertain true meaning. म्हणजे ज्यावेळी आपण इंटरप्रिटेशन हा भाग बघणार आहोत पुढच्या सेमिस्टरमध्ये, to find out the true meaning of the law passed by the legislature किंवा by the parliament, किंवा it helps to find out the rules of interpretation. It helps to find out the rules of interpretation. This is the very first practical utility of jurisprudence from the point of view of judges and lawyers. And therefore, jurisprudence is very important to study those who are applying the knowledge of law over the facts. मग जजेसला काय करावं लागतं किंवा लॉयर्सला काय करावं लागतं? व्हॉट इज द मिनिंग बिहाइंड द लाईन, किंवा एखाद्या कायद्याच्या मागचा उद्देश काय आहे हे समजून घ्यायचं असतं. म्हणजे नुसताच आयपीसी, नुसताच कॉन्ट्रॅक्ट बघायचा नाहीये. इट इज द जॉब ऑफ पॉझिटिव्ह लॉयर्स. पण त्या लॉच्या पाठीमागे काय आहे, व्हाय द लॉ हॅज बीन मेड इन अ सर्टन फॅशन, that has to be studied, and that the perception has been received from the study of jurisprudence. एखाद्या कायद्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, एखादा कायदा असा आहे ठीक आहे, मात्र तो कायदा तसा का आहे, why the law has been made in a particular shape or in a particular frame, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ज्युरिस्प्रुडन्स माहित करून घ्यायचं. आर्टिकल 21 मला माहिती आहे, that no person shall be deprived of his right to life and personal liberty except according to procedure established by the law. But why the article 21 has been structured in a particular sentence, here why the particular words has been used in construction of article 21, तर हे मला समजून घ्यायचं आहे. I have to understand the reasons, the true meaning behind the word. तो शब्द काय आहे, word is a medium to deliver the meaning, आणि म्हणून मीनिंग महत्वाचं आहे, शब्द महत्वाचे नाहीयेत. आणि हे कोण देतं आपल्याला नॉलेज? द ज्युरिस्प्रुडन्स गिव्स अस द परसेप्शन टू अंडरस्टँड, टू फाइंड आउट और टू असर्टेन द ट्रू मीनिंग ऑफ लॉ, और इट गिव्स हेल्प टू अंडरस्टँड द रूल्स ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ अ पर्टिक्युलर लॉ. लॉच्या पाठीमागे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नेक्स्ट पुढे आपण जाणार आहोत. इट ऑल्सो हेल्प्स to find out the lacuna. It also helps to find out lacuna, म्हणजे शॉर्टकमिंग्स किंवा त्याच्यातल्या कमतरता काय आहेत, किंवा डिफेक्ट्स इन द लॉ. जो लॉ तयार करून दिलेला आहे, पार्लमेंटने जो लॉ तयार करून दिलेला आहे, त्या लॉ मध्ये काय डिफेक्ट आहे, काय शॉर्टकमिंग्स आहेत, किंवा काय काय कमतरता आहेत, हे शोधून काढण्यासाठी जजेसला किंवा लॉयर्सला ज्युरिस्प्रुडन्सची आवश्यकता असते. दिस इज ऑल्सो द युटिलिटी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. मग दिलेला कायदा हा योग्य आहे का, की हम करे सो कायदा, नाही असं चालणार नाही. व्हाईल फ्रेमिंग द लॉ देयर हॅज टू बी सर्टन लॉजिकल बेस which shall be applied to the construction of the particular law, whether that logical base is correct. म्हणून मग एखादा लॉ तयार झाल्यानंतर तो चॅलेंज केला जातो ज्युडिशियरीकडे, आणि ज्युडिशियरी तो लॉ टच करते किंवा टेस्ट करते. कसा? ऑन द टचस्टोन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, मोर ओव्हर ऑन द टचस्टोन ऑफ द बेसिक स्ट्रक्चर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग बेसिक स्ट्रक्चर्स काय आहेत, इट इज अनदर मॅटर टू बी डिस्कस्ड. परंतु बेसिक स्ट्रक्चर प्रमाणे तो कायदा योग्य आहे किंवा नाही हे देखील शोधून काढण्यासाठी आपल्याला ज्युरिस्प्रुडन्सचा उपयोग होतो. and therefore these are the practical utility of jurisprudence. Then how the jurisprudence helps? The next point is jurisprudence also helps to improve the existing legal framework. जी लीगल फ्रेमवर्क सध्या आहे ती इम्प्रूव्ह, आपल्याला शॉर्टकमिंग्स कळाल्या की दिस लॉ इज
falling short or has a certain lacuna or defect. Now तो डिफेक्ट आपल्याला कळाल्यानंतर काय करायचं, तो डिफेक्ट काढून टाकायचा आहे. त्यासाठी नवीन लॉ आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि तो लॉ अप्लाय करण्यासाठी आपल्याला ज्युरिस्प्रुडन्स मदत करतं. कसं? तर एखादा लॉ तयार करत असताना सोशिओलॉजीचा विचार करायचा आहे, इकॉनॉमिक्सचा विचार करायचा आहे आणि मग तो लॉ तयार करायचा आहे. कोणालाही वाटलं म्हणून एखादा लॉ तयार केला असं होऊ शकत नाही. तर त्या लॉ मध्ये आवश्यक असे बदल घडवायचे असतील तर त्यासाठी द नॉलेज ऑफ ज्युरिस्प्रुडन्स इज व्हेरी essential. Now, how the jurisprudence is helpful to students? Not only the students of law, but the students who studies any branch which studies the society. मग सोशिओलॉजीचा विद्यार्थी असेल, सायकोलॉजीचा असेल, फॉर एक्झाम्पल इमॅन्युअल कांत असतील किंवा अल्फ्रेड असेल, यांनी काय केले की सोशिओलॉजी किंवा सायकोलॉजीचा अभ्यास केला आणि जे प्रिझनर्स आहेत, प्रिझनर्स ऑफ वॉर असतील किंवा जेलमध्ये असलेले जे प्रिझनर्स आहेत, त्यांची मानसिकता त्यांनी अभ्यासली आणि त्याच्यातून मग क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स नावाची ब्रांच डेव्हलप झाली की एखादा व्यक्ती क्राईम का करतो, ते क्राईम करण्यामागे त्याचे काय काय घटक असतात हे लक्षात घेऊन त्यांनी काय केलं, क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स नावाची एक सेपरेट ब्रांच डेव्हलप केली की जिथे लक्षात आलं की माणसं सहज क्राईम करत नाही तर कुठेतरी प्रायव्हेट डिफेन्स म्हणून त्यांच्याकडून क्राईम केला जातो किंवा जी परिस्थिती असते आजूबाजूची त्या परिस्थितीमुळे तो माणूस गुन्हेगार होतो आणि म्हणून त्या माणसाला थेअरीज ऑफ पनिशमेंट डेव्हलप झाल्या. रिफॉर्मेशन साठी पनिशमेंट द्यायची आहे, नॉट फॉर रेट्रिब्युशन पर्पज. दिस इज ऑल्सो डेव्हलपमेंट. द हाऊ दिस ज्युरिस्प्रुडन्स हेल्प्स टू स्टुडंट्स? It helps students to prepare themselves for civil life. काय म्हटलं त्यांनी की दी स्टडी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स किंवा नॉलेज ऑफ ज्युरिस्प्रुडन्स, फॉर एक्झाम्पल आता शाळेमध्ये सांगितलेलं आहे की सिविक्स जो आहे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा सिविक सेन्स हा सगळ्या नागरिकांचा चांगला असला पाहिजे, बेसिकली विद्यार्थ्यांचा चांगला असला पाहिजे म्हणून सगळ्या शाळांमध्ये ह्युमन राईट शिकवलं जातं, कॉन्स्टिट्यूशन शिकवलं जातं किंवा आपण प्लेज प्रतिज्ञा म्हणतो, प्रिएम्बल वाचतो लॉ डेच्या दिवशी. म्हणजेच काय की जेणेकरून जो काही सिव्हिक सेन्स आहे तो तयार व्हावा. टू प्रिपेअर स्टुडंट्स फॉर अपराईट सिव्हिल लाईफ. म्हणजे त्यांनी आपलं लाईफ कसं जगावं, एक नागरिक म्हणून जगत असताना काय काय आपले कर्तव्य आहेत हे देखील आपल्याला ज्युरिस्प्रुडन्सच्या माध्यमातून कळतं आणि म्हणून आपण ह्युमन राईट्स डेच्या दिवशी जे मुलं आहेत त्यांना ह्युमन राईट शिकवतो किंवा अनेक शाळांमध्ये सेक्शुअल हॅरासमेंट असेल, डोमेस्टिक व्हायलन्स असेल याच्यासाठीचे सेमिनार घेतले जातात किंवा वर्कशॉप घेतले जातात की जेणेकरून मुलांना कळावं. किंवा आता जर आपण बघितलं सायबर सिक्युरिटी संदर्भात अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये सेमिनार घेतले जातात किंवा जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेतले जातात की जेणेकरून त्यांचं जे काही सिव्हिल लाईफ आहे हे चांगलं व्हावं. म्हणजेच काय करावं लागतं की स्टुडंट तो कुठल्याही ब्रांचचा असेल तर त्याला लॉ शिकणं आवश्यक आहे. बिकॉज वी कॅन नॉट टेक दॅट आय डोंट नो द लॉ, वी कॅन नॉट टेक द एक्सक्यूज ऑफ लॉ, है ना. इग्नोरेन्स ऑफ लॉ इज नॉन एक्सक्यूज ऍट. मला लॉचं नॉलेज नाही आणि म्हणून मी एखादा क्राईम केला किंवा एखादी गोष्ट केली हे आपल्याला कोर्टात सांगता येणार नाही. एव्हरीबडी शुड हॅव द नॉलेज ऑफ लॉ. दिस इज द बेसिक इक्वेलिटी प्रिन्सिपल्स इन दी लीगल सिस्टम आणि म्हणून प्रत्येकाला नॉलेज असणं गरजेचं आहे. दिस वे द ज्युरिस्प्रुडन्स हेल्प्स टू स्टुडंट्स as well as the knowledge of law and legal concepts helps them to students helps to face exigencies of human life boldly and courageously. To face exigencies म्हणजेच काय की जीवनात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील सोडवण्यासाठी आपल्याला लॉची मदत होते. मग तो कुठल्याही क्षेत्रातला माणूस असेल त्याला जर कळालं की आत्महत्या करणं हे गुन्हा आहे तर तो आत्महत्या करणार नाही किंवा घरातल्या आई वडिलांना त्रास देणं हा गुन्हा आहे तर तो करणार नाही किंवा आपल्या आई वडिलांचं पालन पोषण करणं, आपले जे नॅशनल मॉन्युमेंट्स आहे, नॅशनल एम्ब्लेम्स आहेत त्यांना रिस्पेक्ट करणं हा कायदा आहे हे मला माहिती आहे किंवा जे काही आपले नॅशनल सिम्बॉल्स आहेत त्यांना रिस्पेक्ट करणं माझी ड्युटी आहे किंवा फंडामेंटल ड्युटीज जरी सगळ्यांना कळाल्या तरी त्या माणसाला त्याचं सिव्हिल लाईफ चांगलं जगता येईल किंवा त्याचं पर्सनल लाईफ देखील चांगलं जगता येईल. आणि म्हणून नॉलेज ऑफ लॉ हेल्प्स टू फेस एक्झिजन्सीज इन लाईफ. इन लाईफ मध्ये येणारे जे काही वेगवेगळे आहेत त्यांना ते फेस करता येतील आणि म्हणून
ज्युरिस्प्रुडन्स नॉलेज. फॉर एक्झाम्पल एखादा मेडिकल स्टुडंट असेल तर मेडिकल स्टुडंटला फॉरेन्सिक सायन्स देखील माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पीसीपीएनडीटी ऍक्ट असेल, इमर्जन्सी सर्व्हिसेस, इसेन्शियल सर्व्हिसेस ऍक्ट माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर निग्लिजन्स संदर्भातल्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहे, मेडिकल निग्लिजन्स त्या देखील माहिती असणं गरजेचं आहे. मेडिकलचा विद्यार्थी म्हणू शकणार नाही, की मला लॉची काही गरज नाही, मी लॉ माहित करून घेणार नाही. तर त्याला ती गरजेचं आहे. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल तर त्याला लँड लॉ माहित करून घेणं गरजेचं आहे किंवा प्लॅनिंग अँड टाउनशिप काय आहे, अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट काय आहे, लँड रेव्हेन्यू कोड काय आहे, हे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना देखील माहित करून घ्यावं लागेल. स्पेस सायन्स शिकणारे विद्यार्थी आहे त्याला स्पेस लॉ माहित करून घेणं गरजेचं आहे, इंटरनॅशनल लॉ माहित करून घेणं गरजेचं आहे. Nobody can say that I don't know the law, I don't want to study the law. Everybody has to study the law. And study of law, nothing but is a jurisprudence. त्यालाच आपण jurisprudence म्हणतो. आणि म्हणून jurisprudence has a practical value in each and every person's life. Now, very important thing is that jurisprudence is very important for the lawyers. मी तर म्हणतो लॉयर सगळ्यात जास्त मोठे ज्युरिस्ट आहेत. बिकॉज दे हॅव टू अप्लाय द लॉ टू द फॅक्ट्स ऑफ देअर क्लायंट. क्लायंटची जी काही सिच्युएशन आहे त्याच्यावर काय करायचं आहे, लॉ अप्लाय करायचा आहे. आणि म्हणून एव्हरी लॉयर इज अ ज्युरिस्ट. ही हॅज टू अप्लाय द लॉ. मग त्याला आपण लॉ मोडणे किंवा लॉ मधल्या पळवाटा शोधणे असं म्हणतो. बट ऍक्च्युअली दॅट लॉयर इज अप्लाइंग हिज स्किल ऑफ लॉ, हिज नॉलेज ऑफ लॉ ओव्हर द फॅक्ट्स टू गिव्ह रिलीफ टू हिज क्लायंट. आणि म्हणून या ठिकाणी एव्हरी लॉयर इज अ ज्युरिस्ट असं मी म्हणेन. आणि म्हणून the utility of jurisprudence has a practical value. Jurisprudence has practical value असं आपल्याला म्हणता येईल. Jurisprudence has utility असं आपल्याला म्हणता येईल. We cannot say that jurisprudence is only the theoretical subject. जसं आपण पुढे जाऊ, मग सोशल पॉलिटिकल थिअरी असेल, पॉझिटिव्ह थिअरी असेल, हिस्टॉरिकल थिअरी असेल, त्यावेळी मी तुम्हाला सांगेल की हाऊ द ज्युरिस्प्रुडन्स हेल्प्स. सगळ्यात महत्वाचं, सोसायटीसाठी ज्युरिस्प्रुडन्स हेल्प्स टू अंडरस्टँड द सोशल इंजिनिअरिंग. समाजामध्ये एक घटक दुसऱ्या घटक घ्यायचा असेल आपल्याला, सोशल इंजिनिअरिंग हे जे काही कन्सेप्ट आहे, सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी नावाची जी काही कन्सेप्ट आहे ही समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला चांगलं पॉलिटिशियन व्हायचं असेल, चांगलं राजकारणी व्हायचं असेल, चांगला बिझनेसमॅन व्हायचं असेल किंवा चांगला एखादा ऍडमिनिस्ट्रेटर व्हायचा असेल तर आपल्याला ह्या दोन थिअरी माहित असणं गरजेचं आहे, सोशल इंजिनिअरिंग आणि सोशल कॉन्ट्रॅक्ट. लॉ मध्ये यांचा अभ्यास, हाऊ द पर्सन रिॲक्ट ओव्हर द फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस, ते या ठिकाणी आपल्याला माहित करून घेण्यासाठी नॉलेज ऑफ ज्युरिस्प्रुडन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. Okay, meeting another point which we are going to study is the relationship of jurisprudence with other social sciences. Relationship, today we'll see only the introductory aspect of relationship of jurisprudence with other social sciences. जे काही सोशल सायन्सेस आहेत वेगवेगळे, त्या सोशल सायन्सेसचा वापर कसा होतो ज्युरिस्प्रुडन्स मध्ये ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बिकॉज द ज्युरिस्प्रुडन्स कॅन नॉट बी स्टडीड इन आयसोलेशन. नुसतं एकत्रितरित्या, जसं इंजिनिअरिंगचा विद्यार्थी फक्त इंजिनिअरिंगचा अभ्यास करतो, तो कदाचित लॉचा अभ्यास करणार नाही किंवा उद्या उठून त्याला इंजिनिअरिंगची किती मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल अप्लाय करता येतील हा एक वादाचाच मुद्दा आहे. जसं 10वी-12वी मध्ये आपण अल्फा गॅमा थीटा बीटा आपण शिकलेलो असतो, तर आता त्याचा काही उपयोग होत नाही. मात्र ज्युरिस्प्रुडन्सचं असं नाहीये की ज्युरिस्प्रुडन्सचा ज्या ज्यावेळी आपल्याला अभ्यास करायचा आहे, लॉच्या विद्यार्थ्याला सोशल सायन्सेस माहिती असणं गरजेचं आहे. मग सोशल सायन्सेस म्हणजे कोणते कोणते, तर फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, म्हणून 5 इयर्स कोर्स मध्ये हे सगळे कव्हर केले जातात. त्यानंतर सोशलॉजी, एथिक्स, तुम्हाला प्रोफेशनल एथिक्स नावाचा भाग आहे सेकंड इयरला. हे सगळे वेगळे, याच्याबरोबर सायकोलॉजी वगैरे अनेक, म्हणजे जेवढे तुम्ही नाव घ्याल तेवढे सगळे सोशल सायन्सेस, ह्युमॅनिटेरियन ब्रांच मध्ये येणारे सगळे सायन्सेस जे आहेत, याचा आणि लॉचा निश्चित असा संदर्भ आहे, निश्चित असा संबंध आहे. आणि जे याला म्हणायचं इंटर रिलेशनशिप ऑफ लॉ अँड दी सोशल सायन्सेस, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण लॉ आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये देखील अप्लाय करायचं आहे, पॉलिटिकल सिस्टीम मध्ये देखील अप्लाय करायचं आहे, सोसायटीमध्ये देखील अप्लाय करायचं आहे. जे काही एथिक्स आहेत हे आपल्याला प्रोफेशनल जे कोर्सेस आहेत त्यामध्ये देखील अप्लाय करायचं आहे.
सायकोलॉजीचा देखील आपल्याला उपयोग होतो लॉचा इम्प्लिमेंटेशन करत असताना. तर ह्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी देखील शिकणार आहोत, बघणार आहोत. तर jurisprudence has to be studied in relation with other social sciences that we'll study in next lecture.